दोडक्याची भाजी करण्यासाठी इथे मी 250 ग्रॅम म्हणजेच पावशेर दोडका घेतला आहे। सर्वात प्रथम दोडका स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। धुवून घेतल्यानंतर दोडक्याचा पुढील आणि मागील भाग व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे थोडासा कट करून घ्यायचा आहे। आता दोडका खूप मोठा होता, यासाठी मी याचे 2 भाग करून घेतले आहेत। 2 भाग केल्यानंतर काय करायचं आहे, जे पिलर असते ना त्याने दोडक्याच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत। आता जे बटाट्याचे साली काढण्यासाठी आपण वापरतो ना पिलर, त्याचाच वापर करून दोडक्याच्या सर्व शिरा काढून घ्यायच्या आहेत। पण हे काढलेले शिरा आहेत ना, हे आपण टाकून द्यायचे नाहीत, तर त्याचा वापर आपण भाजीसाठी करणार आहोत। आता इथे मी ते पिलर वापरू शकता किंवा चाकूने देखील मी तुम्हाला दाखवते। चाकूने देखील दोडक्याच्या शिरा काढू शकता, पण दोडक्याच्या शिरा काढत असताना सालीचा भाग अजिबात जास्त काढायचा नाही, नाहीतर भाजीमध्ये जे आवश्यक घटक असतात ना तर ते सर्व निघून जातात। त्यासाठी फक्त वरती टोकदार जो असतो ना शिरांचा भाग, तो तेवढंच काढायचा आहे। आता अशा प्रकारे मी सर्व दोडक्यांच्या शिरा काढून घेते आणि तुम्हाला कसा कट करायचा तो दाखवते। सर्व दोडक्यांच्या शिरा काढून साईडला ठेवल्या आहेत। एका दोडक्यामध्ये ना करंगळीच्या साईज एवढे 4 भाग करून घ्यायचे आहेत। त्यातील एक भाग घ्यायचा आहे आणि त्याला 4 तुकड्यांमध्ये अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे। आता इथे मी मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतला आहे। तुम्हाला जर हवा असेल ना तर तुम्ही याच्यापेक्षा छोट्या तुकड्यांमध्ये देखील कट करून घेऊ शकता। आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे, अशा प्रकारे तुम्ही छोट्या तुकड्यांमध्ये देखील कट करून घेऊ शकता। आता हे सर्व दोडके आपण अशाच मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेऊ। अशा प्रकारे सर्व दोडका कट करून घ्यायचा आहे। कट केल्यानंतर तो साईडला ठेवून देऊ आणि दोडक्याची भाजी टेस्टी बनवण्यासाठी आपण एक मसाला तयार करणार आहोत। त्यासाठी मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं आहे। यामध्ये 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत। त्याचबरोबर 2 हिरवी मिरची, ही हिरवी मिरची छोटी आहे, त्याचे 4 तुकड्यांमध्ये कट करून यामध्ये घातले आहेत। त्याचबरोबर 1 चमचा धने घालायचे आहेत आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत। ज्या दोडक्याचे शिरा आपण साईडला काढून ठेवले होते ना ते देखील यामध्ये घालायचे आहेत। यामुळे देखील भाजी टेस्टला खूप छान होते। पाणी न घालता अशा प्रकारे हा मसाला तयार करून घ्यायचा आहे। त्याचबरोबर 4 ते 5 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट लागणार आहे, पण हे कूट ना खूप जास्त बारीक करायचं नाही, शक्यतो ओबडधोबड किंवा मोठ्या तुकड्यांमध्ये बारीक केलेलं असावं। कढईमध्ये 4 चमचे तेल घालायचं आहे। तेल चांगलं गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि जे लसूण, हिरवी मिरची, धने जिरेची आपण मसाला बनवला आहे ना तो मसाला यामध्ये घालायचा आहे। गॅस मध्यम आचेवरती चालू ठेवून तेलामध्ये हा मसाला थोडासा परतून घ्यायचा आहे। अगदी अर्धा मिनिटासाठी परतायचा आहे, म्हणजे तो थोडासा भाजला जाईल आणि त्याची चव खूप छान येईल। आता यामध्ये पाव चमचा हळद घालायचा आहे। त्याचबरोबर 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घालायचं आहे। आपण ऑलरेडी यामध्ये मिरची वापरली होती, त्यामुळे तिखट थोडंसं कमी घालायचं आहे। अर्धा चमचा मीठ घातला आहे। आता हे सर्व मसाले देखील तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि चिरून घेतलेले सर्व दोडका आहे ना ते यामध्ये घालायचं आहे। दोडका देखील मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे, यामुळे मसाले अगदी दोडक्याला व्यवस्थित लागले जातील। छोट्या चमच्याने फक्त 4 चमचे पाणी दोडक्याच्या भाजीमध्ये घालायचं आहे। खूप जास्त पाणी अजिबात वापरायचं नाही, नाहीतर दोडका ना खूप जास्त शिजला जातो। फक्त छोटे 4 चमचे यामध्ये पाणी घातलं आहे। गॅस एकदम मंद आचेवरती करायचा आहे आणि प्लेट झाकून फक्त 5 मिनिटासाठी आपण भाजी शिजवून घेणार आहोत। 5 मिनिटामध्ये अशा प्रकारे भाजी एकदम व्यवस्थित छान शिजली जाते। खूप जास्त गिळगिळीत होत नाही किंवा कच्ची देखील राहत नाही। भाजी पूर्णपणे शिजल्यानंतर सर्वात लास्टला आपण यावरती शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे। शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे। तर अशा प्रकारे टेस्टला बेस्ट अशी ही मस्त दोडक्याची भाजी तयार झाली आहे। दोडक्याची भाजी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने बऱ्याच वेळा करून खाल्ली असेल, पण ह्या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला देखील खूपच आवडेल। आणि कधीही दोडका ना चिरण्याआधी धुवून घ्यायचा। चिरल्यानंतर कधीही दोडका धुवायचा नाही, नाहीतर त्यामध्ये जे आवश्यक जीवनसत्वे असतात ना ते निघून जातात। त्यासाठी दोडका कधीही चिरण्याआधीच धुवून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे मस्त अशी भाजी ही तयार झाली आहे। जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तुम्ही ही दोडक्याची भाजी करून पाहिलात ना तर मला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि अशा प्रकारे फक्त 5 ते 6 मिनिटांमध्ये मस्त ही भाजी तयार झाली आहे
आणि महत्त्वाचं म्हणजे चवीला देखील खूपच छान होते. तर परत भेटू आपण पुढील रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.